हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळेजण? आशा करते की तुम्ही सगळेजण खूप छान, मस्त आणि मजेत असाल. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते व्हिडिओमध्ये. आज सकाळपासूनचंच रुटीन आहे. रुटीन म्हणजे नाही, व्हिडिओ मी सकाळपासूनच आज स्टार्ट केला आहे. ब्रेकफास्ट करण्यापासून इथं मी गरम पाणी पिण्यासाठी ठेवलं होतं. मग तोपर्यंत इथं ब्रेकफास्टची तयारी करून घेईले. पाणी गरम होईपर्यंत थोडंफार प्रिपरेशन होऊन जातं ब्रेकफास्टचं. कारण की आजकाल मला ना टाईम पुरत नाही आहे काम करण्यासाठी. कारण की खूपच कारण की आधी जसं जसं मोठा होईल आहे ना, तसं तसं खूप जास्त त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागायले मला. त्याच्यामुळं असं वाटतं की पटकन देवांशाने हे आहे तोपर्यंत काम करून घ्यावे. म्हणजे बाकीचं थोडंसं रिलॅक्स टाईम किंवा म्हणजे त्याच्याकडे मला जास्त लक्ष देता येईल म्हणून मी पटकन सगळ्या गोष्टी करून घेत असते सकाळीच. पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर इथं सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले. आज मी खूप टेस्टी आणि इझी आणि टेस्टी असा हेल्दी पण ब्रेकफास्ट मी बनवणार आहे. समजायलाच तुम्हाला रेसिपी पण शेअर केली आहे ह्याच्यामध्येच. तसं बघायला गेलं तर भरपूर सारे ऑप्शन भेटून जातात, पण ऐन टायमाला आपल्याला समजत नाही की काय बनवायचं. तर इथं मी नाचणीचं पीठ घेतले. नाचणीचे थालीपीठ बनवणार आहे मी आज. नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर बेसन पीठ, थोडंसं रवा मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर जिरे पावडर, मीठ, हळद, कांदा, गाजर किसलेलं वगैरे, कोथिंबीर टाकले. टोमॅटो पण टाकू शकतात, पण मी टाकलं नाही टोमॅटो आज. त्याच्यानंतर ओवा टाकून घेतल्या आणि तीळ टाकले होते थोडेसे होते म्हणून. हळद, गरम मसाला पण टाकला होता. आणि तुम्ही याच्यामध्ये ना हे पण टाकू शकतात, पालक किंवा मेथी पण टाकू शकतात. त्याच्यानंतर मस्त पीठ भिजवून ठेवलं. म्हणजे आपलं सुजीचे जसे आपण चिला बनवतात ना, तशा टेक्स्चरमध्ये मी बनवून ठेवलं होतं. 10-15 मिनटं भिजवण्यासाठी ठेवलं होतं. म्हणलं चला तोपर्यंत वरती थोडंसं वॉक करून येऊयात. कारण की आज वातावरण खूप छान झाले, आभाळ वगैरे आलं होतं. कारण की रात्री खूप मस्त पाऊस येऊन गेला. त्याच्यानंतर देवांश पण आला तेवढ्यात इथं. मग आम्ही मस्त थोड्या दोघांनी वॉकिंग वगैरे केली. चिला वगैरे बनवताना, पराठे बनवताना मी जास्त तूप यूज करते. तुपामध्ये ते बनवत असते. मग इथं तुपामध्येच बनवले. भाजण्यासाठी थोडासा टाईम लागतो म्हणून मी दोन्हीकडून 2 तवे ठेवले होते. त्याच्यावरती एक एक करत करत असे सगळे मी चिला थालीपीठ वगैरे बनवून घेतले आणि देवांशचा टिफिन पॅक करून देवांशला पाठवून दिलं. इथं बाय करत होतो आम्ही दोघंजण त्याला. आता ह्याला पण खूप जास्त समजायला लागले, कारण की देवांश वगैरे स्कूलला चालला ना, तर त्याच्या पाठीमागे लागत असतो, रडत असतो. त्याच्यानंतर देवांश वगैरे गेल्यानंतर मी थोडंसं बसून निवांत एक चहा पित असते. मग काय परत आपली आणखीन तेच दुपारचं जेवणाची तयारी. आधी खेळत होता म्हणून मला चला तोपर्यंत भाजी करून घेऊयात. इथं सिंपल अशी मी भोपळ्याची भाजी करत होते, हिरवी मिरची वगैरे टाकून. एकदम सिंपल आणि टेस्टी पण लागते, खूप छान मस्त. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलं होतं मी मिक्सरमध्ये. ते टाकून नंतर भोपळा टाकून घेतला. त्याच्यानंतर हळद आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त शिजू द्यायचं त्याला. एकदम सिंपल आणि खूप टेस्टी पण लागते. खरं तर ना व्हॉईस ओव्हर करायचं खूप जीवावर येतं, कारण की व्हॉईस ओव्हर करताना फॅन वगैरे सगळं बंद करून बसावं लागतं. त्याच्यामुळे ना इतकी गरमी होती ना की बस. मी तुम्हाला ना माझ्या किचनमधला व्ह्यू दाखवते. एकदम ग्रीनरी आहे किचनच्या पलीकडच्या विंडोच्या बाहेर. त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम स्वयंपाक करताना फ्रेश असं. आज ना थोडंसं वातावरण चांगलं आहे म्हणून आज थोडेसे केस मोकळे सोडून मी स्वयंपाक करते. नाहीतर कधीच मी केस मोकळे सोडून स्वयंपाक करत नाही, कारण की खूप जास्त गरमी होते. त्याला इथं मस्त भाजी शिजायला ठेवते आणि आधीला खाऊ घालून घेते. नंतर त्याच्या अंघोळीची वेळ आणि झोपायची वेळ होऊन जाईल. मग त्याला खाऊ घालून घेतल्यानंतर थोडंसं आवरून घेतलं. आणि आणि आजकाल ना किती जरी आवरलं तरी पण पसारा ना तो पडतच आहे माझ्या घरामध्ये. कधी तो म्हणजे मी जसं ठेवेल तसं राहील काय माहीत नाही. कारण लहान मुलं आहेत त्याच्यामुळं असणारच पसारा. मग नंतर आंघोळ वगैरे घालून घेतली, त्याला सगळं आवरून घेतल्यानंतर मी ना आता ह्याला ना कधी कधी असं टपामध्ये वगैरे बसून आंघोळ घालत होते. नाहीतर पहिलं तर असं पायावरतीच घालावं लागत होतं, कारण की बसत नव्हतं. आता तो व्यवस्थित बसतोय म्हणून कधी कधी ना मी टपामध्ये आंघोळ घालून घेते. आंघोळ घालून घेतल्यानंतर त्याला झोपी लावलं. झोपल्यानंतर तो मला म्हणजे चपात्या करायला वेळ मिळतो, कारण की तो असल्यानंतर चपात्या करणं काही पॉसिबल होत नाही. एखादं दुसरं काम असू शकतं जे मी त्याला घेऊन पण करू शकते. तर मग मी ते करून घेत असते आधी.
आपण घरी असल्यानंतर कसं रिलॅक्समध्ये कामं होतात, कारण की कोणी ना कोणी मुलांना सांभाळायला असतं, आत्या वगैरे असतात. देवांच्या टायमिंगला मी घरीच होते 3 वर्ष, त्याच्यामुळं काही वाटलं नाही. पण ह्यावेळेस ठीक आहे, तर चला येईल मस्तपैकी. जेवण वगैरे झाल्यानंतर आज देवांशने माझी मालिश करून दिली. आधी तर त्याच्या पप्पाची करून दिली होती, नंतर माझी करायला लागला होता. मला चांगली चंपी कर, तर माझ्या केसासोबतच खेळत बसला होता तो खूप वेळ. तर मग मी त्याला सांगत होते, असं असं कर, माझं डोकं दाबून दे, माझे मालिश कर वगैरे. भूत नाही नाही म्हणजे बाल करावं. मालिश झाल्यानंतर देवांशला आणि आधीला झोपी लावलं आणि मी बाकीची माझी कामं करून घेतली. फरशी वगैरे पुसायची राहून जाते, सकाळी होत नाही पुसणं, त्याच्यामुळे दुपारी मी पुसत असते निवांत हे झोपल्यानंतर. मग फरशी पुसून झाडून वगैरे काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं DIY करत बसले होते डेकोरेशनसाठी. तोपर्यंत हा उठला. DIY करत बसले होते आणि हा उठून बसला. आता तर काही माझं काम होणार नाही, म्हणून म्हणलं चला आता एक व्हिडिओला पण इथंच एंड करूयात. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. बाय कर आदू, बाय कर आदुडी, बाय बाय बाय. झुम 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 झुम. तिथे बघ, तिथे फोनमध्ये.